वर्ध्यामध्ये घर मिळत नाहीये या नागरिकांना, या समाजाला पूर्ण समाज घरापासून वंचित आहे। नेमका हा विषय काय आहे? सोबतच हिंगोलीमध्ये बस स्टँडचा नेमका काय विषय समोर आलेला आहे, काय नेमकी समस्या आहे, हे दोन्ही विषय समजून घ्यायचे आहेत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या जनता रिपोर्टरला। तर वर्ध्यामध्ये 30 वर्षांचा संघर्ष या समाजाचा सुरू आहे, तरी सुद्धा घर मिळत नाहीये। भगवा गावातील नाथजोगी समाज अद्यापही झोपडपट्टीमध्येच राहतोय। पावसाळा आला की जगण्याचा प्रश्न अधिक बिकट होतोय। जमीन पट्ट्यांची प्रतीक्षा कायम आहे। प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा या समाजाने केली आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक समाज असा आहे जो गेल्या 30 वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष करतोय, पण अजूनही त्यांना घर मिळालं नाही, ना हक्क ना सुरक्षित आयुष्य। ही चित्र आहेत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील भगवा गावाची। यशोदा नदीच्या काठावर वसलेले हे छोटंसं गाव आहे आणि इथेच राहतो नाथजोगी समाज। एक विमुक्त भटक्या जमातीचा 30 कुटुंबाची ही व्यथा आहे। पावसाळा आला की जगण्याचा प्रश्न अधिक बिकट होतोय। यशोदा नदीला पूर आला की पाणी थेट घरात शिरते आणि मग या लोकांना रात्र ही जागून काढावी लागते, अंधारात, भीतीत आणि असहायतेमध्ये। पावसाळा संपला तरी सुद्धा यांच्या समस्या संपत नाहीत। लहान मुलांना घेऊन रात्रभर जागं राहणं यांचं नित्याचंच झालंय। शाळा, बाजार, दवाखाना सगळं दूर आहे। पिढ्या बदलल्या पण परिस्थिती बदलली नाही। आजही हा समाज एका छोट्याशा आशेवर जगतोय, कधीतरी स्वतःचं घर मिळेल, सुरक्षित आयुष्य मिळेल। प्रशासनाच्या दरबारात प्रश्न अनेक वर्ष धूळ खात पडलाय। या प्रश्नाची दखल विधानसभेतही घेण्यात आली। संबंधित मंत्र्यांकडून आश्वासन सुद्धा दिलं गेलं, मात्र प्रत्यक्षात काहीच बदल झालेला नाहीये। काय नेमकी परिस्थिती आहे, किती भीषण जीवन इथले कुटुंबीय जगतात, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी। तो पाहूयात। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भगवा या गावामध्ये नाथजोगी समाजाचे जवळपास 70च्या वरती कुटुंब राहतात। ते जवळपास 30 वर्षाच्या अधिक पासून याच पाल टाकून ते राहतात, परंतु त्यांना अजूनही पक्के घर मिळालेले नाही। ते कुडाच्या मातीचे टिना टाकूनच राहतात। आपण दृश्यामध्ये दाखवत आहोत की ह्याच ते त्या लोकांची हे घर आहेत की ते कुडा मातीचे आहेत। पावसाळा असेल, उन्हाळा असेल, याच ठिकाणी ते राहतात। पावसाळ्यामध्ये तर त्यांची अधिकच बिकट परिस्थिती असते, कारण की बाजूलाच यशोदा नदी आहे आणि यशोदा नदीच्या काठावरच हे गाव बसलेलं आहे। यशोदा नदीला जेव्हा पूर येते तर सर्वात आधी याच गावातील कुटुंबांच्या घरात पुराचे पाणी शिरते। त्यामुळे त्यांना पूर जेव्हा येतो तर एखादी सुरक्षित जागा सुरक्षित ठिकाणी ते आपलं कुटुंब, मुलाबाळांना घेऊन राहतात। बरेच वेळा शासनाकडे, लोकप्रतिनिधीकडे यांनी तक्रारी केल्या की आम्हाला एक तर पुनर्वसन द्या किंवा याच ठिकाणी आम्हाला हक्काचे घरपट्टे द्या, जेणेकरून आम्ही आमचे घर मजबूत आणि चांगल्या दर्जाचे बांधू शकू। परंतु अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतंही ठोस पाऊल उचललेलं गेलेलं नाही। महाविकास आघाडीचं सरकार असताना मंत्री जयंत पाटील यांनी त्यावेळेस विधानसभेमध्ये आवाज उठवलेला होता किंवा या जो समाज आहे नागजोगी, या समाजांना त्यांना हक्काचे घर देण्यात यावे, परंतु सरकार बदललं आणि यांचा प्रश्न जैसे थो कायम राहिला। नवीन सरकार आलं, नवीन सरकारकडेही यांनी परत एकदा तक्रारी केल्या, निवेदन दिले, परंतु अजूनही नवीन सरकारने यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। ज्यावेळेस पावसाळा राहतो त्यावेळेस पुराचे पाणी नदीचं येते आणि जमिनीला पाझर फुटतो, त्यामुळे जमिनीतून पाणी त्यांच्या घरामध्ये शिरते। त्यांची पावसाळ्यात सर्वात बिकट परिस्थिती राहते की त्यांना कुठे जायचं, कुठे नाही, हा सुद्धा एक त्यांच्याकडे महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा। तर इथल्या नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत, काय नेमकी मागणी या नागरिकांची आहे, या नागरिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी। पाहूयात। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भगवा या गावामध्ये नाथजोगी समाजाचे तब्बल 17 घरे आहेत। जवळपास 200 ते 250 लोकांची वस्ती आहे, परंतु तब्बल 30 वर्षाच्या अधिक काळ लोटला, परंतु त्यांना हक्काचे घर मिळाले नाही। ते आजही झोपड्या आणि पाल करून राहतात। बरेच वेळा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला, लोकप्रतिनिधीला निवेदन दिले की आम्हाला हक्काचे घर द्या, घरपट्टे द्या, परंतु प्रशासनाने अजूनपर्यंत
याकडे दुर्लक्ष केलं. या संपूर्ण याच्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत नाग समाज जो आहे, नागजोगी जो समाज आहे, त्या समाजातील मंडळी आहेत, काही महिला वर्ग आहेत, काही पुरुष वर्ग आहेत. भाऊ, काय समस्या आहे तुमची या गावामध्ये? तुम्ही कधीपासून या गावात आहात? आम्ही या गावामध्ये कम से कम 30 वर्षापासून राहत आहे. आम्हाला नाही जागेची पट्टे, नाही आम्हाला सरकारची कोणती व्यवस्था. आम्ही जसे आहेत तसेच या ठिकाणी राहत आहे. आमचे कमी जास्त इथं 50 मकानाच्या वरती मकान आहे, परंतु सरकारचा लाभ आम्हाला कोणताच मिळत नाही. त्यांचे घर पावती आमच्याकडून घेतात, इलेक्शन आमच्याकडून घेतात, परंतु आम्हाला नळ योजना दिली, परंतु नळाची बी बिल नाही आहे. आम्हाला घरपट्टा नाही, जागा नाही, आम्हाला कना घरकुल नाही. म्हणून त्याच्या ह्यानं आम्ही असेच दिवस काढून राहिलो. रोज मजुरी, हाताची रोज मजुरी करून सुनी आम्हाला पोट भरणे आहे, पण आमच्याकडे लक्ष कुणी देत नाही. शासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, यांना हक्काचे घर देईल का, की त्यांना अजूनही आपलं जीवन झोपड्यावरच काढावं लागेल, हेच पाहणं तितकंच महत्वाचं आहे. प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, भगवा, वर्धा. तर इथल्या महिलांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, समस्या सांगितलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. काय नेमकी मागणी आहे तीही पाहूयात. आमच्याकडून इमलाकर पावती घेतात, आम्हाला घर टाकचं पावती देत नाही. निवडणूक जर आली तर 10-15-20 जण येतात, मग निवडणूक झाली का आम्हाला कोणी विचारत नाही. आमचं एकच म्हणणं आहे का आम्हाला राहायला घरकुल द्या, आम्हाला जागेचा पट्टा द्या, आणि गावामध्ये आम्हाला रोड द्या. तर आमचे मुलं बाळ शाळेत जातात. माझा मुलगा अपंग आहे, 35 वर्षाचं, तर हा कुणी घेतली नाही. आणि माझा मुलगा अपंग असून माझ्या मुलाचं कोणतं गाडी घोड्याचं कोणतं काय साधन झालं नाही. आणि एक आम्ही जर पाण्या पावसाचं जर कुठं जर चालू आलो तर आम्हाला पूर पाणी आलं तर आम्हाला कुठं जाणं येणं होत नाही. आता जे आलेले आहे तर ह्यांना आमचा समस्या सांगत आहे. काय ना काय आम्हाला भेटावा बा, पट्टे भेटावा, घरकुल भेटावं, काय ना काय आमच्या लेकरा बाळांची सुविधा भेटावं, ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला विचारतो, तुम्ही आम्हाला विचारता. शे आहे बा. आता काय ना काय तरी आमच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. येऊन पाहून जाते, बरं आमचे काम कोणी करत नाही. आम्हाला हो म्हणते, धोक्यामध्ये ठेवते. बाल बच्चे घेऊन साने आम्ही लोकांच्या घरात कुठपर्यंत पाण्याचे दिवसा काढावं, घरापर्यंत पूर येते. माझ्या बॅटरीनं पाहतो, लेकरा बाळाचा पसा सारा घेऊन लोकांच्या घरी धावतो. पाणी गेल्याच्या बाद मध्ये डबल वापस घरी येतो. असे हाकबम आम्ही लय जणाला सांगितले, बरं आमचे हाक कोणी घेतले नाही. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी प्रमोद पानबुडे आपल्या सोबत जोडलेत. प्रमोद, सुरुवातीला हे सांगा, ही 70 घरं ज्या जागेवरती आहेत, ही 70 घरं अनधिकृत आहेत की खरोखर त्यांना सरकारकडून ती जागा घरं बांधण्यासाठी दिली आहेत? नक्कीच ती जागा अनधिकृतही म्हणता येत नाही आणि सरकारने सुद्धा दिलेली नाही आहे. जवळपास 30 वर्षाच्या अगोदर त्या ठिकाणी नागजोगी समाजाचे 3 घरं आलेले होते. त्यानंतर त्यांचे एक नातेवाईक त्या ठिकाणी आले. असे तब्बल आता 70 घरं त्या ठिकाणी झाले. त्यानंतर त्याच ठिकाणी त्या गावामध्ये जवळपास 4च्या अधिक घरं जे मोठ्या 2-2 मजली इमारती बांधलेल्या गेलेल्या आहेत. परंतु 30 वर्षापासून हा जो समाज आहे तो अजूनही पाल टाकून राहत आहे. या संदर्भात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस मंत्री जयंत पाटील होतील, त्यांनी ते विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलला होता की भगवा येथील जे रहिवासी आहेत त्यांना हक्काचे घर देण्यात यावे, त्यांना पट्टे देण्यात यावे. पट्टे म्हणजेच त्यांना एक शासनाकडून तो घराचा जो तेवढ्या एरियाचा जो एक पट्टा राहतो तो देण्यात यावा. त्यानंतर सरकार बदलल्यामुळे त्यांची परिस्थिती जैसे ती आहे. बरेच वेळा तेथील नागरिकांनी असेल, सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल, प्रशासनाला असेल किंवा लोकप्रतिनिधीला असेल निवेदन दिले, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मागील 2 वर्षापासून त्या भागामध्ये यशोदा नद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर येते. पूर आल्यामुळे सर्वात आधी पुराचा धोका त्या संपूर्ण वस्तीला होतो, कारण नदीच्या काठावर त्याकडे मी येतोच. जो धोका आहे किंवा समस्या आहे त्याकडे येतोच. मात्र याचंही उत्तर द्या की ज्यावेळेस सुरुवातीला 2 ते 3 घरं या जागेवर बांधली गेली त्यावेळेस ग्रामपंचायत किंवा इथल्या स्थानिक प्रशासनानं याकडे लक्ष दिलं नाही की जर ही जागा घरं बांधण्यासाठी नसेल किंवा अनधिकृत जर घरं बांधली जात असतील तर ग्रामपंचायतीने सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष नाही दिलं? ग्रामपंचायतीने लक्ष दिलं. ग्रामपंचायतीने तर त्यांना तो एक पट्टा दिला आहे, म्हणजे इमलाकर जो म्हणतो ग्रामपंचायतीचा, म्हणजे तुम्ही आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जर एखादं पाल बांधत आहे तर ग्रामपंचायत इमलाकर पावती देते. ती पावती त्यांना दिली आणि तोच त्यांचा पुरावा आहे की तुम्ही या गावचे रहिवासी आहे,
त्यांचे आधार कार्ड, मतदान कार्ड संपूर्ण त्याच गावाचे बनलेले आहेत. हम्म. जगदीश जी. मात्र प्रमोदजी, जर मग ग्रामपंचायतीकडून इमला कर किंवा त्याला आपण घरपट्टी म्हणतो ही जर दिलेली असेल, तर मग आता प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय आहे? जर या समाजाची घरं आम्हाला मिळावीत अशी जर मागणी असेल, तर प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय? नक्कीच ग्रामपंचायतीने काही काळा अगोदर त्याचा पाठपुरावा केला होता की बा इथली जो समाज आहे, 70 कुटुंब आहे, यांना घरकुल पट्टे देण्यात यावे आणि जागा देण्यात यावी. परंतु प्रशासनाने याकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. त्याकडे लक्षच देत नाही. एक तर त्यांचा कोणी म्हणजे नेता नाही आहे त्या समाजाचा, त्यामुळे त्यांच्या त्या कोणी भावना शासनापर्यंत किंवा लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचेल हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि तिथले जे लोक आहेत ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना नेमकं कुठून काय कारवाई करायची किंवा कुठला कागद कुठे न्यायचा हा सुद्धा त्यांना तो प्रश्न पडला असल्यामुळे त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे एकंदरीत लक्षात येत आहे. जी. जगदीश मात्र प्रमोद, या नागरिकांनी सांगितलं त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, सोबतच मतदान कार्ड सुद्धा आहे. यावर नेमका ऍड्रेस कुठला आहे मग? नक्कीच ऍड्रेस भगवा गावचाच आहे. भगवा हिंगणघाट तालुक्यामध्ये येते आणि ते यशोदा नदीच्या काठावर आहे. तालुका हिंगणघाट, गाव भगवा असं त्याच्यावरती पत्ता त्याच गावचा आहे. पत्ता आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दुसरा कुठलाही नाही आहे. परंतु प्रशासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते की त्यांना माहीतच नाही. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेस निवडणुका लागतात, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, संपूर्ण नेते मंडळीला ते गाव दिसते. परंतु फक्त त्यांना जेव्हा आता महत्वाची मागणी आहे त्यांची की आम्हाला घराची पट्टे द्या आणि घरकुल द्या, पण या गोष्टीकडे अजूनही कोणीही लक्ष देत नाही. जी. मात्र प्रमोद, इथल्या नागरिकांनी पाठपुरावा केलेला आहे प्रशासनाकडे? ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा कलेक्टर पर्यंत हा विषय गेलाय? जी नक्कीच. कालच आम्ही जेव्हा तिथे बातमी करायला गेलो त्यानंतर मी एसडीओना भेटलो. एसडीओनी सांगितले की माझ्याकडे 15 दिवसाआधीच हे नागरिक भेटलेले आहेत. आम्ही त्यांची आता फाईल तयार करत आहोत. त्यानंतर ती फाईल प्रशासनाकडे जाईल. त्यानंतरच आता आम्ही बघू त्यामध्ये प्रशासन काय लक्ष घेते. कारण एसडीओचं म्हणणं होतं की निवडणुकीपूर्वी तरी हा विषय निकाली लागायला पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही आता पाऊल उचललेलं आहे. जगदीश. ठीक आहे. धन्यवाद प्रमोद, दिलेल्या या माहितीबद्दल. यासोबतच जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.